Hello student, good morning. Have a good day. Today we are going to learn science. Chapter 2, acid and base. 10th standard बरं का. तुम्हाला आज ॲसिड आणि बेस, आम्ल आणि अल्क, आम्ल आणि आम्लरी विज्ञानामध्ये महत्त्वाचे आम्ल आणि आम्लरी. ॲक्वस सोल्युशनमध्ये काय होतं, H+ आयन देतो, त्याला ॲसिड म्हणतात. जिथे OH- देतं त्याला बेस म्हणतात. हे एकदम सोपी, इट इज व्हेरी इझी. फक्त तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहायला लागतं. इन ॲक्वस सोल्युशन असं इंग्रजीमध्ये लिहायचं. इन ॲक्वस सोल्युशन शॉर्टकटमध्ये लिहिलं तरी चालेल. SOLUTION तसंही लिहिलं तरी चालेल. ॲक्वस सोल्युशन जसं आपण इक्वेशन लिहितो, इक्वेशन सोल्युशन, किंवा इंटरटेनमेंट किंवा एक्झामिनेशन असे शॉर्टकट आहे. शिक्षकांना समजतात, ते मार्क देतात तुम्हाला. स्पेलिंग आपल्याला येतंय पण वेळ वाचेल, नाही का. एक्झामिनेशन हे सगळं. ॲक्वस सोल्युशन काय होतं, इन ॲक्वस सोल्युशन वी गेट, असा ॲरो करायचा, वी गेट H+ आयन. कोणता येतो, H+ आयन म्हणजे हायड्रोजन. मग स्ट्रॉंग ॲसिड, त्याच्यात पण आलं स्ट्रॉंग ॲसिड. काय होईल, मोर H+ आयन, मोर H+ आयन, स्ट्रॉंग ॲसिड. आता ॲसिड डायल्यूट असेल तर पाण्यामध्ये ॲसिड टाकायचं का ॲसिडमध्ये पाणी टाकायचं. फिल अप ग्लास containing water. If the glass is filled up acid and you drop what you are dropping, acid, then it will be goes fire. So it is the bad thing. म्हणजेच काय, पाणी न टाक, ॲसिड मध्ये पाणी न टाकता पाण्यामध्ये थोडं थोडं ॲसिड टाकायचं, बरोबर आहे की नाही. मग स्ट्रॉंग ॲसिड होईल, ते मोर H+ आयन होतील. काय होतील, मोर H+ आयन होतील. त्याचप्रमाणे वीक ॲसिड जर असेल तर काय होईल, हे झालं स्ट्रॉंग. आता वीक असेल तर काय होईल, वीक ॲसिड